सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। त्रैलोक्य संपदाय समुल्लेखनदत्ते सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रभारतम् तां धर्मचारिणीं वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरम्। त्रिकालवंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून येतत देश प्रसूतस्य भारता अग्रजन्मनः। एक ठिकाणी फार पुरातन शब्द आहे भारतभूमी। या भारतात जो व्यक्ती जन्म घेतो भाग्यशाली आहे म्हटलं। येतत देश प्रसूतस्य म्हणजे ज्यांच्या प्रसव झालेले या ठिकाणी। कारण अग्रजन्मनः मोठा मोठा श्रीमंत देश आहे, देशाला काही कमी नाही। झाडू मारणारे सुद्धा एसी गाडीमध्ये हिंडत राहतात, एवढं श्रीमंत देश काय काही ठिकाणी। इथं श्रीमंत लोकांना हुडकावं लागतं, तिथं गरीब लोकांना हुडकावं लागतं, एवढाच फरक आहे। परंतु या ठिकाणी जे आमच्या जीवनात प्राप्त होणार आहे त्यांच्या ते भाग्यात प्राप्त नाही। अमेरिका एवढा श्रीमंत देश आहे, तर त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल जास्त आहे, पागल दवाखाना। लक्षात घ्या माय, आपल्या भारत देशामध्ये आता वाढू लागले ते गोष्टी वेगळी। तिथं पावला मेंटल हॉस्पिटल भेटतात। छोटं गाव असलं तरी सुद्धा ते एक डॉक्टर राहणार आहे मानसिक। तर या भारतभूमीचा एकमेव विशेषता आहे, तुम्हाला या ठिकाणी पावलाला मारुती मंदिर मिळणार, दुर्गा मंदिर मिळणार, लक्ष्मी मंदिर मिळणार, खंडोबा मंदिर मिळणार, दत्तात्रय मंदिर मिळणार, मरगम्माचं मंदिर मिळणार, गावचा बाहेर मिळणार, गावच्या आत मिळणार। मंदिराला काही कमी आहे का? तिथं हॉस्पिटलला कमी नाही, इथं मंदिरला कमी। मग इथला आणि तिथला काय फरक आहे? एकमेव फरक आहे,
तिथं गडबड गडबड काहीतरी मेंटल करू लागलं तर पहिले उपचार तिथं काय करतात, घेऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन देऊन टाकतात झोपीची. कारण ह्या अभंगाचा अनुसार मी चाललो, काही दुसरीकडे जायला गेलो. लक्षात आलं. तर इथं थोडासा गडबड झाल्याबरोबर पहिला उपचार आमचं काय ना ते उतारा करून टाकतात. बिब नारळ ते उतारा करून कुठंतरी वाटामध्ये सोडा, नदीमध्ये सोडा, त्यांना धरलं असेल, ह्यांना धरलं असेल. काय काय ठिकाणी दारूच्या बाटली मिळते, भज्जी मिळते. कोणीतरी मेला असेल त्यांनाच पकडला असेल, ह्यांना पकडला असेल. म्हणून ज्यांना जो काही होतं, मिरची भजी वगैरे जे खात असलं तर, दारू पित असलं तर दारूचं बाटली बी सोडते उतारा करून. एक मेंटल त्या प्रकारची या ठिकाणी सोच बसलेली असते. नंतरचा उपचार कमी होऊन गेलं तर नंतर काय करतो, मारुतीला थोडा दिवा लावा, एक 11 फेरी टाका, सगळं उपचार तिथं होऊन जाते. आता तिथं बी लग्न गेलं तर चला महाराज तंबूरच्या पकडे चला, उमाकांना धरून घेऊन येते झालं. बघा हो आपा थोडा काय गडबड लई भारी चाललंय याचं थोडासा. आता बोलत होते आप्पा तुमचं जवळ 150-200 लोकांना मी धरून आणला असेल बघा, सगळ्याचं टोटल नीट झाले म्हणजे ते काही चिंता. नंतर आपल्याला बी दंग न गेलं तर आम्ही काय करतो, मेंटल हॉस्पिटलला पाठवून देतो. आमच्या नंतर पहिला उपचार आमच्या घरामध्ये असते, दुसरा उपचार आमच्या गावामध्ये असते, तिसरा उपचार जवळ कोणीतरी बघणार असला तर तिथं राहते, चौथा उपचार कुठं बी दंग न गेलं तर तकलीफ आले की तंबूरच्या महाराज चलो म्हणून तिकडे जाऊन थोडा उपचार औषध उपचार वगैरे करतो, सगळं समाधानकारक होते. परंतु विदेशीमध्ये तसं नाही. बघायचं, उतारा करायचं, छाचू आता ते काय तिथं नाही. मंदिर बी सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. देवा तर तिकडं बाजूला जाऊ दे, डायरेक्ट इंजेक्शन, डायरेक्ट शॉक द्यायचं त्याला. म्हणजे या ठिकाणी श्रद्धाचं स्थान आहे, भावनेचं स्थान आहे. काउन्सिलिंग करायचं गरज नाही या ठिकाणी. ऑटोमॅटिक त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग होत असते. ते मेंटल हॉस्पिटलमध्ये काउन्सिलिंग करतात, म्हणजे तुम्हाला बोलतात कसं कसं होते, काय काय होते, सगळं विचारून घेऊन नंतर त्याचे उपचार करतात. परंतु काय काही लोकांना आम्ही अशा प्रकारच्या काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांच्या काया पलटून गेले. वृत्ती पालटवणे जाय चित्त समाधान होय. वृत्तीचं परिवर्तन गुरुमाऊली काय करतात, वृत्तीचं परिवर्तन करतात. तुमच्या डोळा सिद्ध करत नाही, तुमच्या कान सिद्ध करत नाही, तुमच्या बॉडी नीट करत नाही, तुमच्या बुद्धी नीट करतात, तुमचा चित्त नीट करतात. वृत्ती परिवर्तन करून टाकतात. म्हणून संतांच्या मागे धावण्याचं एकमेव कारण आहे, त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण विराम मिळू शकतो. पूर्ण विराम, फुल स्टॉप. तुम्ही परमरहस्य ग्रंथ वाचले की नाही? कोण परमरहस्य ग्रंथ वाचले नाही? एक बी ववी तसं कोणी आहे का? सगळे वाचलेले. ठीक आहे. तर परमरहस्य ग्रंथात माऊली काय सांगतात माहिती आहे का? काय सांगतात महत्वाचं नाही. ज्यावेळे तुमच्या चॅप्टर जो संपतो, अध्याय संपल्याबरोबर इति परमरहस्य ग्रंथ सारामृत हरगौरी संवादे वर्धत कृत कृथ मन्मथ. इति म्हटलं संपला. यापुढे काहीच नाही.
इति तो फुल स्टॉप आहे. आता पुढे या पुढे आता मागचं संपलं. आता इथपर्यंत जे सांगितलं डबल तुम्हाला मी सांगायचं गरज नाही. आता यापुढे तुम्ही सुरुवात. दिगंबर पटेल बरोबर आहे. प्रत्येक अध्यायाला इति आहे की नाही. इति आणि माऊलीच्या सानिध्यात गेल्यानंतर पळणं संपून जातं. तुम्हाला भागंबागी नाही. तिथं इतीच येतात. तिथं मिती आहे, तिथं इति आहे. ज्या ठिकाणी इति मिती नाही त्या ठिकाणी समाधान बिलकुल नाही. तुम्हाला इति देण्यासाठी परमरहस्य ग्रंथ आहे. लक्षात आलं का. इति दुसरं काय ऐगरी गेरी शब्द त्या ठिकाणी वापरलेले नाही. जीवनाला अति आवश्यक जे काय आहे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते. तर या प्रसंगी या भारताचा विशेषता सांगण्याचा एकमेव कारण आहे. इथं अध्यात्म आहे, संत भूमी आहे आणि अवतार भूमी मी म्हटलं. सगळे देवी देवतांच्या अवतार कुठं झालेले आहे. फक्त भारताच्या भूतलावरती देवी देवतांचे अवतार आहे. राम अमेरिकेमध्ये जन्म घेतला का. सीता अफगाणिस्तान, राम अमेरिका, असं काय आहे का. नाही. रामायण इथं, महाभारत इथं, वेद इथं, पुराण इथं, उपनिषद इथं. आता ऑस्ट्रेलियामध्ये एवढं तुमच्या वेदाचा अनुकरण करू लागले ते लोक. फर्स्ट क्लास तालबद्ध रुद्रपाठ करू लागले त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये. तालबद्ध. ओम नमस्ते रुद्रमन्नभूतदंगवे नमः. नमस्ते सुगन्धने भारते नमः. ह्यादैष शिवतमा शिवं भगवते नमः. तालबद्ध बिलकुल. आणि 4-5 माता मिळून किंवा पुरुष मिळून वेद पारायण करू लागलेले. अशा प्रकारच्या जो वेदानुकूल उपनिषद कोण सांगितले काही पत्ता नाही. ईशावास्य मिदम सर्वम. हे जग ईश्वरांना ओतप्रोत भरलेले आहे. ओतप्रोत म्हणजे कळलं का. ओतप्रोत बूटात पाय आहे की पायात बूट आहे. पायात बूट आहे की बूटात पाय आहे. पायात नाही की बूट. सांगता येत नाही. त्या प्रकारे देव आत भी भरून आहे, बाहेर भी ईशावास्य मिदम सर्वम. सर्वत्र ईश्वरांच्या ओतप्रोत भरलेले. लक्षात आलं. त्यांच्या अस्तित्वामुळे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. बघा या ठिकाणी मोटर चालू आहे, लाईट चालू आहे, टीव्ही चालू आहे, फ्रीज चालू आहे, वॉशिंग मशीन चालू आहे, मिक्सर चालू आहे. तेव्हा लाईट असलं तर
तर देव आहे म्हणून तुम्ही उठू लागलात, बसू लागलात, चलू लागलात. देवाचं अस्तित्व निघून गेला, संपला. लक्षात आलं का? सर्व असणं काही मतलब नाही. हात आहे, पाय आहे, डोळे आहे, नाक आहे, सर्व आहे, परंतु जीवच नाही. मड आहे. तस या ठिकाणी जोपर्यंत आत करंट आहे वायरमध्ये तोपर्यंत भरभराट चालतो. चपाती मशीन चालतो, मोटर चालतो, सगळ्या प्रकारचे काही टेन्शनच नाही. तस 84 लाख योनीमध्ये त्या शिवाचा जीवनीसी जडली समाधी त्या प्रकारचे ओतप्रोत ते शिव भरलेले आहे. म्हणून हे सगळं व्यवस्थित चालू आहे. शिव निघून गेले, शव होऊन जाते. शिव गेला, शव झाला. शव सगळं आहे परंतु काही करता येत नाही. त्याप्रमाणे आज सुंदरशाह उमाकांतजी सप्ताचा प्रमुख आहे. गंगापूरमध्ये अनेक भक्तांच्या जोड लावण्याचा तो कोशिश करत राहतात. सुंदर अभंग घेतलं, कारण हे सगळ्याला लागू होणारा अभंग सर्वांना. बसा माई, बसा बसा. इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुट. इनपुट म्हणजे आत टाकणे, आउटपुट म्हणजे बाहेर टाकणे. ठीक आहे. हे जे इनपुट झालेले आहेत ते आउटपुट होते. तुम्ही काही टाका. माय ऐकून आले का? इनपुट केलेले आउटपुट म्हणजे आत टाकलेलंच बाहेर पडते. आत टाकणे, बाहेर टाकणे. ठीक आहे. आत काय टाकावं, काय टाकू नये हे तुमच्यावर निर्भर आहे. तुमच्यावर निर्भर आहे. बरोबर आहे. ते कसं? ज्यावेळेस चांगलं चांगलं गोष्टी आपण आत टाकू लागलो, चांगलं चांगलं ऐकू लागलो, चांगलं चांगलं पाहू लागलो, चांगलं चांगलं करू लागलो, त्याचं परिवर्तन होत जातं. आणि वाईट टाकल्यानंतर वाईटच बाहेर पडणार आहे. मला पहिले मराठी बोलायला येत नव्हतं उमाकांत. आता थोडं थोडं येऊ लागले. अजून 100% नाही, एक 30% येत असत मला मराठी. किती टक्के येते तुम्हीच मला पास करा, फेल करा. ते 3 गोष्टी मला कळत नाही. ते माताजीला विचारलं, नगरच्या माताजीला, मी कन्फ्युज आहे. मला काय कन्फ्युज? झाला, झाले, झाली, हे 3 गोष्टी मला कळल्या. कुठं झाला म्हणाव, कुठं झाले म्हणाव, कुठं झाली म्हणाव. काय काही गोष्टी नांदेड जिल्ह्यामध्ये झाली हा शब्द जास्त वापरतात. स्त्रीलिंग आहे, स्त्रीलिंग आहे, तिथं पुल्लिंग नाही. तर थोडक्यामध्ये माताजी मला सांगितले, तरी काही माझा शब्द जात असला तरी सुद्धा महाराजाला मराठी येत नाही म्हणून तुम्हाला लक्षात यावं म्हणून बोललो होतो. मला काय गडबड झालं तर मी सुद्धा तुम्हाला काय वाटावं, महाराजाला मराठी येत नाही. चांगलं समजलं तर महाराजाला मराठी येते. मी शिवेबी दिलं तर महाराजाला मराठी येत नाही असं म्हणायचं.
मी शिवे दिलं सुद्धा मनाला लावून घ्यायचं नाही. महाराजाला मराठी येत नाही म्हणून शिवे दिले. मी चांगला बोलू लागलो समजायचं महाराजाला चांगला मराठी येते. आता वाईट वाईट गोष्टी तुम्ही ज्या वेळी तुम्ही ऐकून घेता ते आउटपुट होत राहते. म्हणून महाराजजी फार सुंदर या ठिकाणी निरूपण केलेले आहे. काय म्हणतात, सुख दुःख हे वो प्रारब्ध स्वाधीन, खंती वागून काही. पहिल्या जन्मामध्ये आपण काहीतरी गडबड केलेले आहे म्हणूनच या ठिकाणी दुःख भोगतो. सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन, प्रारब्धाचा स्वाधीन आहे. खंती वागून काय लाभ, हे तुमच्या लक्षात आलं तर महाराजाजवळ येऊन तुम्हाला विचारायचं गरजच नाही. क्षुधातुराणां न रुचिं न वेला, चिंतातुराणां न सुखं न निद्रा, कामातुराणां न भयं न लज्जा, क्षुधातुराणां न रुचिं न वेला, लोभातुराणां न गुरुर्न बंधू. बघा किती सुंदर सांगितलं. क्षुधातुराणां न रुचिं न वेला, भूक लागलेल्या माणसाला मिरची रोटी इतकं गोड लागते, भयानक गोड. आम्ही पदयात्रा करत होती, एक माणसाला भयानक भूक लागली. त्यावेळी तो आला, जोरात भूक लागली. आता ते माताजीला आम्ही विचारलं होतं, त्या कोणतं गावचं खरोळ्याला विचारलं तर आप्पा चपाती पडू नये परंतु भाजीच नाही. सकाळी केलेली चपाती आहे. त्याला माय चपाती द्या मला, एक 4-5 चपाती द्या मला. 4-5 कशाला, तुम्हाला काय करायचं 4-5 चपाती, भाजीच नाही काय करता तुम्ही. काय नाही, 5 ग्लास मिरची पावडर द्या मला. तेल आहे का तुमच्याकडे? हा तेल आहे, करडीचं तेल आहे मला. हा ठीक आहे, छान झालं. करडीचं तेल, मिसळ, गप 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 भात भात. क्षुधातुराणां न रुचिं न वेला, भूक लागलेले माणसाला काही गोड लागते. परवा तुम्हाला बोललो की नाही की मला आठवण नाही, मूर्ती आणायला गेलतो महाराजांचं. आता पहिले आम्ही बिस्लेरी वॉटर वगैरे काही जमत नव्हतं, तिथं भेटतच नव्हते पूर्वी. बोर बघायचा, थांबायचा, डब्बा भरायचा, आंघोळ करायचा, धडा धडा. आता काय घडले तेवढा खायचं, निघायचं. हे एक 30 वर्षाच्या पूर्वीच्या गोष्टी बोलतो. मी गेलतो पंढरपूरला महाराजांचा मूर्ती आणायला. मूर्ती घेऊन येताना माझ्यासोबत गणपतराव वगैरे कोणीतरी होते वाटतं, मुळे. बसा थोडं अलीकडे बसा. आउटपुट लक्षात आलं ना? तर अवघड आहे. तर ओम नमः शिवाय. ठीक आहे, आलतो 2 दिवस म्हणजे 1 दिवस पूर्ण सकाळीपासून सायंकाळीपर्यंत 4-5 वाजले होते. आम्ही पाहत जात होतो, कुठंतरी बोर आहे का म्हणून बघत जात होतो. जाता जाता
इथं तुळजापूरच्या अलीकडी एक शेतामध्ये बोर चालू होतं. धर सोड चालू होतं पाणी. थोडं यायचं बंद पडायचं, थोडं यायचं बंद पडायचं, म्हणजे कमी असेल त्याला पाणी. परंतु थोडं येऊ लागले, चला आंघोळ करून घेऊन आंघोळ केल्या, सर्व झालं. तिथं होतं वांग्याचं शेत. आता भयानक भूक लागली होती. त्या शेताचा मालक म्हणला, गुरुजी काय चालते हो तुम्हाला खायला? परंतु माझ्याजवळ रोटी आहे, देऊ का? म्हणला, मग रोटी बिटी काही जमत नाही हो. मग काय खायचं चीज काय तर आहे का? खायचं चीज काय नाही. तिथं वांग्याचं होते. पर 4-5 वांगे आणले, कपा करा खाऊन टाकले. काय शुदा तुराणाम न रुचिम न वेला. भूक लागल्यानंतर वांगे बी चालते, भेंडी बी चालते, काय बी चालते, भाजीपाला. आणि ते हे होतं मोरंगीचे पानं, काय म्हणतात तुम्हाला, शेवग्याचे पानं खावा. आणि शेवग्याचे फूल खाल्लं तर काउंट वाढते, स्पर्म काउंट वाढते. तुम्हाला औषध घ्यायची गरज नाही, लक्षात राहू द्या. त्याचा भाजीपाला करून खावा, छान राहते. कशाची? शेवग्याचे शेंगा नाही, त्याच्या पानाचा भाजी फर्स्ट क्लास होते. डाळ घालून मस्त गरम आहे. ऐकलं की बेटा? ऐक झालं, करा, उद्या करा बघू. क्षुधा तुराणाम न रुचिम न वेला, चिंता तुराणाम न सुखम न निद्रा. चिंतित असलेले व्यक्तींना त्याला सुख आहे ना निद्रा आहे, ताण तणाव आहे, झोपच लागत नाही. रात्र कटून जातं परंतु झोपला काय टेन्शन नाही बाप्पा, आम्हाला झोपच येत नाही. टेन्शन आम्हाला काय नाही, नवरा व्यवस्थित आहे, लेकरं व्यवस्थित आहे, पैसे बी आहे, सगळे आहे, परंतु मला समाधान झोपच लागत. याला म्हणतात सुखदुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन. हे काहीतरी प्रारब्धाचं आहे, आताचा नाही. तुला खंत वागू नये, खंत वाटू नये का? खंती वागून काय लाभ? सांगून काही मतलब नाही, ते भोगावंच लागते. प्रारब्ध कर्म सरितसे भोगे. सुख भोगण्यासाठी आपल्याला दुःख काय येते म्हटलं तर काहीतरी गोंधळ गडबड गेल्या जन्मात आम्ही केलो तर म्हणून या ठिकाणी दुःख भोगू लागलो. सुख का भोगतो म्हटलं तर पहिल्या जन्मामध्ये काही ना काही पुण्य कर्म केलेले आहे म्हणून या ठिकाणी सुख भोगू लागलो, दुसरं काहीच नाही. म्हणून कधी कधी बाहेर पडते, आता बाहेर पडत नाही, बराच दिवसाच्या नंतर बाहेर पडते, आत्ताच्या आत्ता बाहेर पडते. काही काही गोष्टी आत्ताच्या आत्ता बाहेर पडते, काय काय गोष्टी काही वेळ लागतो. वेळ म्हणजे किती? या जन्मामध्ये तर भोगावंच लागते किंवा अगला जन्मामध्ये तर भोगावं लागतं. एवढं इंतजार ती करावा लागेल. केली या कर्माते भोगावे ते फळ. कर्म तेरी अच्छा रहे तो किस्मत तेरी दासी है. कर्म चांगलं किंवा वाईट, वाईट कर्म आपण दुःख भोगतो, चांगल्या कर्माचा सुख भोगतो. तर हे भीष्म पितामहा जन्मल्यापासून अंतिम श्वासापर्यंत कोणाला बी दुःख न दिलेली व्यक्ती आहे. तर शरशय्यावर बसले तेव्हा, झोपले तेव्हा त्यांना विचारले कृष्णाला, देवा हे कुठला जन्माचा भोग आहे म्हणले. एवढं ह्याच्यावर झोपणे, सगळं बाण टोचूने मृत्यूचा इंतजार करावा लागले. या ठिकाणी त्यांनी म्हटलं 60 जन्माचा पहिले तू एक गोष्ट केलेली आहे. किती? गेल्या जन्माचा नाही,
60 जन्माचा पहिले एक तू कर्म केलेले आहे, आतापर्यंत ते भोगायला वेळ भेटला नाही, म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला काय मोक्ष प्राप्ती करून येण्यासाठी हे भोगावंच लागते. परंतु ह्याच्यापासून आपण एखादी सुटका करून घेतलो, अजून जन्म घ्यावाच लागते. प्रारब्ध भोगावच लागेल. राजा असो महाराजा असो कोणी असो त्यांना भोग भोगावच लागेल. मोठे मोठे संतांना सुद्धा या शारीरिक भोग भोगावा लागला. तर त्या जन्मामध्ये मी काय मोठी गोष्ट केलेली आहे ते सांगा म्हटलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं ते भोराला तू काय केलेले आहे, पोटात घालून असं भिंगरी करून सोडले तुम्ही भोराला. भोराने पहिले दोरी बांधून आम्ही खेळत होत्या लहान असताना, आता ते खेळणे संपले. आता भुर्र दिशी ओढत होते किडे, आणि चमकदार किडे बी राहत होते आणि काळा बी राहत होते. यानंतर काय भोरा ना भुंगा भृंगा वेगळा आणि भुंगा वेगळा. ते काळा बोर टप्पवते ते नव्हतं, ते शेतामध्ये राहतात. त्याला आम्ही काहीतरी पानं वगैरे घालून डब्बीमध्ये घालून ते सोनकिडा आणि त्याच्यामध्ये पीठ वगैरे घालून त्याला खायला 2 मिशे राहत होते त्याला. तुम्हाला आठवण आहे की नाही? आता ते बुडून गेले. आता तुम्ही जे वयस्कर आहे ना, तुम्हाला जर ते माहिती आहे. आता छोटे छोटे लेकराला नाही, आता त्यांचे खेळणे वेगळे. पिस्तूल आहे, आता मोबाईल आहे, पिस्तूल आहे. आता येणारे पोरं येतात ना, बरेचसे लेकराजवळ पिस्तूलच दिसते. वा रे वा, बांब घालायला. का आईवाल्याला गोळ्या घालतात की कोणाला घालतात काही पत्ता नाही समजत. म्हणजे या प्रकारचे खेळ मांडलेले. आता खेळ मांडलेला म्हणले असतात. तर 60 जन्मापूर्वी तुम्ही या प्रकारचे त्या बोराला तू खेळलेले आहे. खेळलं तर खेळलं, त्याच्या पोटात एक काटा टोचून टाकला, त्याच्यापासून त्याचा मृत्यू झालेले आहे. म्हणून ती काटा बड्डी व्याज बड्डी बड्डी व्याज बड्डी ते होते की नाही, त्याला काय म्हणतात त्याला, चक्र बड्डी बड्डी बड्डी. आता बघा 1 वर्षाला देणं गेलं तर त्यांना त्याच्यामध्ये ऍड करते, नंतर ते मिसळून अजून त्याला लावते. अजून 1 वर्षाला देणं गेलं तर अजून त्याच्यामध्ये लई हुशार लोक आहेत काही काही. आणि व्याजाला व्याज व्याजाला व्याज व्याजाला व्याज लावून शेत घालून देते आणि नंतर त्यांना कळ 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 करून फाशी घालून मरून जाते. नंतर ह्याचा बारी येते, हा भावाला माहितीच नाही. कधी काय घडतो काय याला माहितीच नाही. एक व्यक्तीचा आत्माचर्य केलं, लक्षात आलं का, आणि भयानक यातना भोगावा लागेल. फार अवघड आहे, सावधान राहावं लागेल. कारण तुमच्यासारखं त्यांना बायको आहे, तुमच्यासारखं त्यांना लेकरू आहे, तुमच्यासारखा त्यांचा व्यवहार आहे. परंतु त्यांच्या व्यवहाराच्या अडचणी तुम्हाला मजा वाटत असेल, तुम्हाला सजा भोगावंच लागेल, हे लक्षात ठेवा. त्याकरता तन्नंते परर बಗೆದೊಡೆ कैलास भिन्नाण वक्कु सर्वज्ञ. तन्नंते परर बಗೆದೊಡೆ, माझा सारखाच तो व्यवहार व्यक्ती आहे. त्यांना व्यवहार आहे, त्यांना संसार आहे, त्यांना लेणं आहे, त्यांना देणं आहे. अशा प्रकारचे विचार तुमच्यासारखा सोच तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाहू लागला तर म्हणायचं तुम्ही संत दृष्टी तुमच्या जवळ आलेले आहे. म्हणून त्या जन्मात केलेले या जन्मामध्ये त्याला फेड करण्यासाठी शरशय्यावर तुला झोपावं लागलं असं म्हणून म्हटल्यानंतर त्यावेळे त्याच्या आत्मस्थितीमध्ये जाऊन पोहोचतो, देहभान विसरतो. लक्षात आलं का? स्वस्वरूपाकडे लक्ष लावून आनंदानं शरशय्यावर आनंदानं झोपी जातो. लक्षात आलं का? परंतु हे स्थिती आपल्या काय समजून घेतलं त्याने, खंत वागून काय लागणार.
खंत वागून काय लाभ आहे? किती तळमळ करून काय लाभ आहे? तुम्ही किती लोकांना विचारून काय लाभ आहे? परंतु आपल्या समाधानासाठी आपण विचारतो, असं का होतो, असं का होतो. कधी कोणी संत असल्या रडगारणा घेऊन कधीही कोणाचा महाराजांकडे तिने गेलेलंच नाही. आलिया भोगासे या प्रकारचे भोग भोगत असताना बराच वेळ तुम्हाला बोललो, ए मत कहो गुरु से, ए मत कहो खुदा से, मेरी मुश्किले बड़ी है. ये मुश्किल मोठा नहीं, ये भोग है. मुश्किलों से कह दो मेरा गुरु बड़ा है, मेरा खुदा बड़ा है. आता त्याला सामना करण्यासाठी कितीतरी एक संत का अनेक संतांच्या आम्ही उदाहरणात तुम्ही पहा, किती छळ केलेले आहे. परवा ज्ञानेश्वर माऊलीचे एक अभंग घेतले होते. आमच्या लक्षात आलं की ते लेकरू बोला असं असं त्यांना भरपूर छळ झालेले आहे म्हणून चांगला लोक वंदिती, वाईट लोक निंदती. चांगला लोक वंदती, वाईट लोक निंदती. आम्ही बी जाता जाता बघा महाराज आबा काय गाडी आहे, काय महाराज आबा असं म्हणून म्हणणार आहेत. वाह, आमचे गुरु महाराज समाधान हिंडण्यासाठी मोठं गाडी घेतले, सगळीकडे जाता येते. छोट गाडी असलं तर पोहोचणं मुश्किल होते. कुठं आम्ही गुजरातचे पलीकडी म्हणजे जो अहमदाबादहून जवळजवळ 150 किलोमीटर दूरावर आम्ही गेलो. अहमदाबादहून नाही, माउंट आबू नाही, ते परवा गेलते आम्ही रघुवीरला घेऊन गेलतो. रोजडला आम्ही गेलतो. ते वानप्रस्थ आश्रम आहे त्या ठिकाणी, सत्संग वगैरे चालते. तर वानप्रस्थी म्हणजे आता ग्रहस्थ आश्रम त्यागून ज्या वेळे सगळं दर दार सगळं सोडून, द्वार बघा घर बघा असं म्हणून सांगून जातो. बरोबर, घर बघावं द्वार बघावं म्हणून सांगून जातो. अलमारी बघा म्हणून म्हणत नाही. आणि येईपर्यंत अलमारी खाली, दरवाजे बी तिथंच आहे, घर बी तिथंच आहे, परंतु अलमारी मधला वस्तू खाली. तसा आपल्या आत्मनिधीकडे आम्ही लक्ष लावा म्हणून कोणाला बोलत नाही. आम्ही फक्त शरीराकडे लक्ष ठेवतो, पण आत्माकडे लक्ष लावत नाही. हे बी एक घर आहे. रोजेड त्या ठिकाणी, तिथून आम्हाला यायचं होतं अर्जंट. कोणता तरी प्रोग्राम होता, त्या प्रोग्रामला मला अटेंड करायचं होतं. 8 तासामध्ये औरंगाबादला पोहोचलो आम्ही. 8 तासामध्ये संभाजीनगर. बघा किती स्पीड गाडी आले, हेलिकॉप्टर सारखा. मग ते मारुती कार असलं तर, एक छोटा गाडी असलं तर एवढं स्पीड घेणं शक्य होतं का? आणि त्या कार्यक्रमाला अटेंड होणं अवघड होतं. सांगायचं म्हणजे काही व्यावहारिक दृष्टीनं पाहिल्यानंतर काही व्यक्तींना वाटते जरुरी आहे, काही व्यक्तींना वाटते ह्याचं काही आवश्यकच नाही. जे आवश्यक नाही तसलं चीज आम्ही वापरतच बी नाही. आम्हाला खाली झोपायला आवडते, मस्त खाली झोपतो, भारीच 1 फीट. गादीची गरज नाही मला, एसी बी गरज नाही, पंखा तर बी नाहीच. मी पंखा बी लावणार. हे लोक म्हणतात आपण गरमी होलो थोडं पंखा लावा. तुमच्यासाठी लावून घ्या, माझ्यासाठी नको. तुम्ही जोपर्यंत बसू नाही ना तोपर्यंत पंखा लावून घेऊन बसा. मग कस काय, मला सवय लागली. इनपुट सवय लागले. कारण अशा प्रकारचं जीवन आम्ही जगलेले आहोत. बगर पंखाच्या जीवन आम्ही जगल्यामुळं पंखाची गरज नाहीच. बगर एसीचं जीवन जगल्यामुळं एसीची बी गरज नाही. परंतु गाडीमध्ये एसी आहे, आपल्या गाडीमध्ये एसी. बराच वेळ मी एसी लावतच नाही. आता मजबुरीनं त्यांच्यासाठी लावावं लागतं, हीट असल्यामुळं. तर
सांगायचं तात्पर्य जे आपण सवय लावून घेतो ते सवय आपोआप बाहेर पडत राहते. आता बघा, प्रत्येक ठिकाणी मला एसी मिळेल का? आता मी वक्रणला गेलो विश्वनाथाच्या घरी, बेचारा त्याला पंखा लावायला मुश्किल आहे, त्याला आम्ही एसी लावून द्या बोलतात, त्यानं कुठून देईल. आता महाराजाला बोलायचं असलं तर एसी लावावं लागते बाप्पा, आमच्या ऐकत नाही. कधी कधी तांड्याला जाऊन झोपलो लामाण्याचा. तांड्यामध्ये कुठे एसी भेटते? झोपडीमध्ये. तुम्हाला एसी पेक्षा पंखापेक्षा त्या झोपडीमध्ये असं सडकून झोप लागते. बिलकुल नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, बिलकुल. ते राजुरा तांड्याला गेलते आम्ही. इथं बेनक सांगवी आहे, सांगीचं कोणी आलं असलं तर माहिती आहे. त्या बेनक सांगीच्या तांड्यामध्ये आम्ही झोपल्या जाऊन. अरे तांड्यामध्ये कशाला गेले तुम्हाला वाटत असेल? तांड्यामध्ये मी भक्ती करणारे आहेत, तुमच्यासारखा तुमच्यापेक्षा भारीचं भक्ती करणारे तांड्यामध्ये राहतात. एक शिवापूर तांडा म्हणून होतं इथं बिचकुंदीच्या पलीकडे, अपाट भानमती शिवापूर तांडे. याच्यावरून कल्याणी, हा तुम्हाला माहिती आहे शिवापूर तांडा म्हणजे ते पेट्रोल पंपच्या पलीकडे. त्या तांड्याला गेलो लामाण्याच्या. त्या तांड्याला पोलिस सुद्धा जायत नाही, भीत येते. पूर्ण त्या जंगलमध्ये वलंडून तिथं जावं लागते. गुरुजी आप ऊपर कृपा करके हमारा घर को आना चाहिए. मी म्हणलं तुला शेळी मेंढरी कोंबडी पिंबडी मला येऊन अंगावर पडतील बापू, आम्हाला मी येईन ना. मी म्हणतो नहीं गुरुजी, आपके लिए मैं नया झोपड़ी निर्माण करके रखूंगा, लेकिन वहां पे आपको बिठाऊंगा, आप आइए. म्हणून त्या तंड्याला आम्हाला घेऊन गेले. गेलो रात्री 11 वाजता तंड्याला. यान अंजिकीला बिलकुल बेफिकर भी आते ना यार हिंदम म्हणतो. तुम्हाला रडणारे आम्हाला कोण गेलं जाऊन सगळे रडते, तसं काही नाही. तर जाऊन आता बघा अपाट भानमती त्या घेरले होते त्या ह्याला तंड्याला. तर 1, 2, 3 वेळा आमचा चक्कर त्या ठिकाणी झाले. आता त्या ठिकाणी जाऊन नहीं तुम्हारा पास एसी नहीं है, मैं नहीं आता हूं. तुम्हारा पास पंखा नहीं है, मैं नहीं आता हूं. मला तर आम्ही तंड्यामध्ये झोपतो किंवा साध्य नाही. त्यांनी आमचं सुविधा ते तयार करू शकत नाही. पैरच त्या प्रकारच्या सुविधा आम्हीच तयार असेल तर थंड असो, झोपडी असो, एसी असो, पंखा असो, काही नाही. याचा अर्थ असा नाही सगळं झोपडीमध्येच महाराजाला झोप लागते असं नाही. आम्ही एसी मध्ये बी झोपतो कुठं कुठं. 10 मजली 20 मजली बिल्डिंग वर जाऊन एसी लावून पंखा लावून देतात. तुम्हाला वाटत असलं तर लावून घ्या किंवा बंद करा, तुमच्या मनावर. लक्षात आलं? कारण त्या प्रकारचे सुविधा आपण करून घेतलो. या ठिकाणी या प्रकारचे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही सुविधा करून घेत असेल, पुढी आहे भाऊ धगा, जागा जागा पुढे आहे बहु धगा. म्हणून सवय काय लावून घ्यायचं आहे, इनपुट काय करायचं आहे, हे भोग चुकवायला तर जमत नाही. परंतु तुमच्या निष्ठामुळं, तुमच्या भक्तीमुळं, तुमच्या श्रद्धेमुळं, तुमच्या आस्थामुळं ते प्रारब्ध भोग बी सुद्धा चुकविता येते. लक्षात आलं का? प्रारब्ध भोग बी चुकविता येते. टाइम होऊन गेले का? तर बोलता बोलता आठवण येते काही काही गोष्टी म्हणून तुम्हाला बोलतो. तर ज्यावेळे लक्षात आला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कथा, तरी सुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. प्रारब्धामध्ये काय लिहिलेले आहे? 14 वर्षाला पोरग जाते. संतान नसल्यामुळं प्रार्थना केल्यानंतर देव प्रसन्न होतो. 14 वर्षाला लेकरू जाणार आहे.
आयुष्य तेवढंच आहे. हुशार पोरग पाहिजे की काही बुद्धू पाहिजे? याने म्हटलं बुद्धू 100 वर्ष जगून काही मतलब नाही, 12 वर्ष जगलं तर हरकत नाही, हुशार मुलंच आम्हाला पाहिजे असं म्हणून आई मागणी करते. मागणी केल्यानंतर त्याला आशीर्वाद देतात. 9 महिना 9 दिवस डिलेव्हरी. लेकरू जन्मल्यापासून आईला टेन्शन, वडिलाला टेन्शन. 1 दिवस कमी झाला, 2 दिवस कमी झाला, 3 दिवस कमी झाला, वाढदिवस नाही घट दिवस कमी मुला जवळ जवळ येता वेळे अशा प्रकारचे संस्कार ते आई त्यांना दिले होते. एक संत महात्मा त्यांना सांगितले होते, महान थोर संत योगींच्या आशीर्वाद यांना लाभलं तर यांच्या आयुष्य दीर्घायुष्य होऊ शकते, परंतु सांगता येत नाही. मग कसं करायचं? काय नाही, ज्या ठिकाणी संत दिसतात, महात्मा दिसतात, योगी पुरुष दिसतात, त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक व्हायचं. अशा प्रकारे ते लेकरू छोटासा मोठा झाल्यावर पड महाराजाचा पाय पड, महाराजाचा पाय पड, महाराजाचा पाय पड, मोठ्या माणसाचा पाय पड, संताचा पाय पड. पाय पडायला लावायला त्यांना सवय लावली. इथं बी छोटी छोटी लेकरं येतात आणि आई त्यांना दर्शन घ्यायला लावते, परंतु ते लेकरू दर्शन घेणार. पहिले आई पडावं लागते. आई पडली म्हणून ते लेकरू बघते असं काय करलेलं आहे म्हणून लेकरू बी पाय पडते. 2-3 व्यक्ती पाय पडल्यानंतर कधी कधी मी केळं दिलं तर ते घेणार. आता मी 4-5 पोर लेकराला बोलते इकडे आले म्हणून, त्याला एक एक आम्हाला बी द्या म्हणून. त्यावेळेला पहिले सुरुवातीत ते घेणार, त्याला एकाला बघून ते सवय लागते. त्या प्रकारे त्या लेकराला सवय लावली आणि वयाचा 8 वर्ष त्यावेळेस शेतामध्ये ढोरं घेऊन जाता वेळेस कोणी बी महाराज महात्मा लोक दिसल्याबरोबर त्यांना दर्शन घ्यायचं. त्याचं एक परंपरा रूढी सुरू झाली त्याची. त्या प्रकारे एक दिवस सप्त ऋषी एका वृक्षाखाली बसून मंथन करत होते, चर्चा करत होते. सप्त ऋषी. आणि तिथून ते मुला पाहिलं, अरे एक महाराज नाही, आज 7 महाराज भेटले. खुशी आवर नाही गेले त्याला. कधी कधी महाराज भेटल्याबरोबर काही काही लोकांना खुशी आवरणार नाही. गाडीच्या समोरच येऊन गाडी अंगावर जाते की त्याला काय कळणार. तेवढं खुश होऊन गाडी समोर राहतात. ते उमाकांत तसंच करते, कसं जाते जागा बघून. म्हणजे त्यांचे एक भाव भरून येते त्या ठिकाणी. तर आज 7 महाराज मला भेटले म्हणून खुशी खुशीनं दोरा बाजूला सोडलं, पळत 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 गेला, दंडवत साष्टांग दंडवत टाकला. छोटासा बाळ बघितल्याबरोबर सगळ्या ऋषी मुनींचा मुखातून असा आवाज निघाला, आयुष्यमान भव असं म्हणून आशीर्वाद. 100 वर्ष आयुष्य तुला आयुष्य लाभो असं म्हणून आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्यानंतर एक तीक्ष्ण बुद्धी असलेले ऋषी बघितलं, त्याचं आयुष्य तरी किती आहे बघूत म्हणून परीक्षित केलं. अरे घाळ झाला, घात झाला. या ठिकाणी आयुष्य एवढंच होतं आमच्या मुखातून, तर ते या ठिकाणी तोंडातून बाहेर पडले. आता कसं करावं? आम्हाला काय करायचं? आमचं काम होतं आशीर्वाद द्यायचं, देवाचं काम द्यायचं न द्यायचं देवाकडे सोडलेलं. आम्ही कशाला टेन्शन घ्यावं, चलो निकाल जाएंगे म्हणून सगळं निघून गेले. पोरगा आलं, पोरगा समाधान होते. आई आई म्हणलं, काय महाराज लोक मला आशीर्वाद दिले, तू रडत बसू नको, काय टेन्शन नाही, काय आयुष्यमान बघ. तर तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी ज्यावेळी देवाचा ऑर्डर, देवापेक्षा गुरु मोठं आणि संत मोठं असं आपण म्हणतो. संत दर्शनीय लाभ पद्मनाभ जोडीय. संतांचा दर्शनामुळे देवांचा भेट होतो असं आपण म्हणतो. देव श्रेष्ठ की काय संत श्रेष्ठ याच्यामध्ये सांगण्याचं म्हणजे
त्या ठिकाणी कधी कधी तुम्ही पहा, काय पाहतो आपण, ज्यावेळे जज साहेब फाशी देऊन टाकते, देते का नाही? जज फाशी देते, फाशीला घेऊन जायचं तयारी, त्यावेळे फाशी चुकविता येते. ते कोणाच्या हातात आहे? राष्ट्रपतीच्या हातात आहे. राष्ट्रपती एखादी म्हटलं हे खबरदार, हे जमत नाही म्हटलं तर त्याचा फाशी सुटका होऊन जाते, क्लिअरिटी होते. ते हातात कोणाचा राहते? राष्ट्रपती. त्या प्रकारे संत म्हटलं तर राष्ट्रपती आहे. लक्षात आलं का? त्यांच्या हातात सगळ्या काय, त्याला चुकविता येते. म्हणून देवाने ज्यावेळी दिलं, आतापर्यंत ज्यावेळी यमदूत खाली आल्यानंतर देवाला विचारले, हे काय होऊन बसले, असं कसं झाले देवा? त्यावेळी भगवान शंभू म्हणाले, बघ मी दिलेले आयुष्य 14 वर्षे, आता महाराज लोक दिलेले उरलेले आयुष्य, आमचं काय हातात काय नाही. आता माझं आयुष्य संपलं, आता उरलेले आयुष्य महाराज लोकांनी दिलेले आयुष्य. तर तसं भोग सुद्धा संतांच्या सानिध्यामध्ये चुकविता येते. परंतु सुख आणि दुःख ज्यावेळी आपल्या अंगी लागतात, त्यावेळी खंत मानू नये आणि मागू बी नाही. मागितल्यानंतर अजून पुनर्जन्म होण्याचा शक्यता असतो. लक्षात आलं का? मार्कंडेय मुनी, लक्षात आलं का? मार्कंडेय भक्त मार्कंडेयाचा ती कथा आहे. रात्रंदिन चिंता केली जरी फार, तरी ते होणार चुके. जे होणार आहे ते होणारच. परंतु सहन करण्याचा जो शक्ती संतांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला लाभते, सहन करण्याच्या शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते, ते होणारा कधी चुकणार नाही. प्रभू पायी जिका स्थिर झाली. अजून पुढे आणि स्थिर होण्याचं एकमेव ठिकाण आहे संतांच्या सानिध्यात स्थिर होऊन जात. त्या ठिकाणी स्थिर, कुठेही तुम्हाला थारा मिळणार नाही. तुम्ही किती उपचार करून घ्या, औषध घ्या, काही करा, परंतु स्थिर होण्याचं एकमेव ठिकाण आहे संतांचं सानिध्यात. स्थिर केले माझं. अजून पुढे लक्ष्मण म्हणे, करावे भजन, तुटती बंधन अयोध्याची. बंधन तोडवायचं असेल, भवबंधनापासून आम्हाला मुक्त व्हायचं असेल, एकमेव काम आहे नाम. या मनाला नामाचा जोड लावून टाका. लक्षात आलं का? मना ना मना मनाना त्रायते इति मंत्र हा. म्हणून नंतर तुमच्या आउटपुट व्हायचं असेल तर इनपुट मध्ये काय करावं लागेल? निरंतर रात्रंदिवस आत घ्यावं लागेल. प्रत्येक श्वासामध्ये प्रभूचं नामस्मरण आपण करून घेत असेल तर तुटती भवबंधन. पुनरपि मरणं पुनरपि जननं जननी जठरे शयनं. म्हणून ಎತ್ತಾಗಿ ತೊತ್ತಾಗಿ ಹಿತ್ತಲದ ಮರವಾಗಿ ಗುರುವಿನ ಹತ್ತಲಿ ಇವೆಯೊಂದ ಸರ್ವಜ್ಞ. ಎತ್ತಾಗಿ ತೊತ್ತಾಗಿ ಹಿತ್ತಲದ ಮರವಾಗಿ. काय मागितले? ಎತ್ತಾಗಿ
बैल होऊन, तत्तागी दास होऊन, झाड होऊन, मरवागी झाड होऊन, कोणाजवळ राहा म्हणले? गुरु महाराजांच्या सानिध्यात राहा म्हटलं. झाड होऊन का होईना, बैल होऊन का होईना. ಅರಸನ ಮನೆಯ ಅರಸಿಯಾಗಿಪ್ಪುದಕ್ಕಿಂತ ಶಿವಭಕ್ತರ ಮನೆಯೊಳಗೆ दासियागिಪ್ಪುದು करलेसय्या. राजाच्या राणी होणं मला मान्य नाही. काय म्हणतात बसवांना? राजाच्या राणी होऊन मला मान्य नाही जगणं, परंतु मी मान्य करतो शिवभक्तांच्या घरी सेवक होऊन मला जन्म द्या म्हणून म्हटलं. कारण इनपुट करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी जे इनपुट होतो म्हणजे आत प्रवेश करतो. एवढा बोलून मी विराम करतो, वेळ झाली तर त्या ठिकाणी राजाच्या राणी असेल तर राजा काय ऑर्डर करतो? राणीला आता युद्धाला जायचंय समजा, काय ऑर्डर करणार आहे? ए तलवार कुठे ठेवलेस, बंदूक कुठे ठेवलेस, त्याच्या मेन कुठं आहे, त्याच्यामध्ये धार धरली की नाही, त्याला तेज केली की नाही, असं म्हणून त्याला राणीला ऑर्डर देणार आहे. बरोबर आहे? बरं, त्या राजांच्या हाताखाली तलवार आणून दिलं, बंदूक आणून दिलं, काही हातारे आणून दिले, चाकू आणून दिले, झंब्या आणून दिलं, तर काय पुण्य लागते का त्या बाईला? होय, तलवार आणून गेलं तर पुण्य लागते. कितीतरी लोकांचं कत्ल होऊन जाते त्या ठिकाणी त्या तलवारपासून. पुण्य लागतो न लागतो मी तुम्हाला बोलू शकत नाही. बसवांना म्हणण्याचं एकमेव कारण आहे, मी राणी होणं मान्य करत नाही. शिवभक्तांच्या घरी दासी होणं मला मान्य आहे. बघा, गुरुमाऊलीच्या घरी, शिवभक्तांच्या घरी दासी होणं मला मान्य आहे. तिथं काय ऑर्डर जातात मला नाही. कुठलाच की नाही रे, हा माय बेल घेऊन ये, फूल घेऊन ये, फळ घेऊन ये, नैवेद्य आण. बघा, प्रसाद घेऊन ये, देवाला नैवेद्य दाखवून आण. कोणाच्या घरी? शिवभक्ताच्या घरी. दर्शनम बिल्व वृक्षस्य स्पर्शनम पापनाशनम. बघा, दर्शनम बिल्व वृक्षस्य, त्या बेलाचा झाडाला बघितलं तरी सुद्धा करोडो जन्माचा पाप नष्ट होते म्हणे. दर्शनम बिल्व वृक्ष, स्पर्शामुळं, दर्शनामुळं. आणि तसलं बेलाच्या झाडाजवळ जाऊन दर्शन घेऊन ज्यावेळेस बेल तोडून आणून दिलं तरी सुद्धा पूजा करणाऱ्याला अर्धा पुण्य, आणून देणाऱ्याला सुद्धा अर्धा पुण्य त्या ठिकाणी लागते. म्हणून भक्तांच्या घरी दासी होणं मान्य केले. कारण आयुष्यभर बेल आणण्यामध्ये, आयुष्यभर फूल आणण्यामध्ये आणि पाणी आणण्यामध्ये, अभिषेक करण्यामध्ये, बघा 1 महिना कसा कंटिन्यू. बघा, हे कुठून पहाटे भेटले हे बोरीकर मला. आता कुठं निघालो? आता फूल आणायला चाललो. आता कितीतरी माता या ठिकाणी हे उगाच ऑटोमॅटिक तयार झाले नाही, हे करावं लागलं. ऑटोमॅटिक झालं काही करावं लागलं. हे ऑटोमॅटिक झाले का? कोणीतरी केले की नाही? पक्का काय अनुमान आहे? हे ऑटोमॅटिक झाले की काय कोणी केले? अनुमान आहे का? काय वाटतं तुम्हाला? कोणीतरी केले. ठीक आहे, हे आम्ही इथं बसलो. हे ऑटोमॅटिक झाले की कोणीतरी केले, ह्याला मी लक्षात आलं की डोक्यात आलं? ज्या प्रकारे ह्याच्या पाठीमागे कोणीतरी एक मनुष्यांचा हात आहे, त्या प्रकारे हे सगळं मूर्ती बनविण्यामध्ये एक महात्मांचा कोणाचा हात आहे. त्यांनी केले म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो. कोणी त्यांना केला नसेल तर आम्ही या ठिकाणी बसला नसतो. लक्षात आलं का? वस्तूच्या पाठीमागे एक व्यक्ती आहे, कोणी अव्यक्त रूपाला आहे
कोणी व्यक्त रूपाने, दुसरं काहीच नाही. कोणतीही चीज ऑटोमॅटिक होत नाही. कोणीतरी आहे. झाड कोणीतरी आहे, फळ कोणीतरी आहे, नदी कोणीतरी आहे, पृथ्वी कोणीतरी आहे, तेज कोणीतरी आहे. बघा, हे सगळं ह्याच्या पाठीमागे निर्माण करणारा अव्यक्त रूपानं सगळं ऑटोमॅटिक त्यांनी करत राहतो. क्रिएटर त्याला म्हणतात आपण, क्रिएटर आहे म्हणून ग्रहित धरायचं, त्यांच्या प्रती निष्ठा बाळगायचा, आमचं कल्याण होतो, त्यांच्यावर सोडून द्यायचं. दुःख आलं तर समजून घ्यायचं, हे कधी चुकणार नाही, भोगावाच लागते, काही कामाचा नाही, टेन्शन घेऊन मतलब नाही. आता नवरा सापडला तसं काय समजून घ्यायचं, हे माझं कर्म होतं, कर्मासाठी यांना गाठ पडलं, त्यासाठी नो टेन्शन नो प्रॉब्लेम. काहीतरी गडबड झाला तरी समजून घ्यायचं, अरे हे बिमारी यायला पाहिजे होतं, बिमारी आले, हे बिमारीला मी काही नीट करू शकत नाही, गळ 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 रडून काही मतलब नाही. परंतु याच्या काय उपयोग करायचे, प्रयोजन करायचे, याचा शुश्रूषे काय करायचे तेवढा आपण करायचं. उगाच रडत बसलं तर का जमत नाही. जमते का? जमत नाही. ते होणार म्हणजे होणार, ते चुकविणार नाही. तुम्ही रडलं तर नीट होते म्हणून तर घळ घळ रात्रभर रडत राहा, हो नको म्हणत तुम्हाला, तुम्ही नीट होत असेल तर. आता सोनं हरवलं, एक रे भांगार व्हायचं, भांगार व्हायचं बॅगन अडकवत, अरे रात्रभर तुम्ही रडत बसला तर सकाळी सोनं भेटणार आहे तुम्हाला? काय भेटणार? रडून काय मतलब आहे? पाहावं विचार, विचार करून बघा. उगा रडून काय मतलब नाही, झालं होऊन गेलं, काय राहणार आहे? बीती हुई बात कोई मुस्लिम मौलिक आदमी इसका बारे में सोचेगा कभी सुखी नहीं होगा. म्हणून या प्रकारे आपण विचार करत राहिलो तर आपला डोकं थंड राहतो, आरामशीर झोप लागते, नाहीतर रात्रंदिन झोप लागणार नाही. असं म्हणून सांगण्याचा एक विचार लक्ष्मण महाराजजी या ठिकाणी फार सुंदर आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्या प्रकारे अनंत जन्माचा भोग, जे दुःख दूर होण्यासाठी आपला प्रयत्न असतो आणि आमच्या पुढच्या तयारीला आपण लागायला पाहिजे. ती पुढच्या तयारी म्हणजे आता या ठिकाणी सान्निध्यात येणं आणि त्याला संस्कार करून घेणं, निरंतर अटॅचमेंट मध्ये राहणं. ज्यावेळी जगाच्या अटॅचमेंट मध्ये राहिल्यानंतर आम्हाला दुःखच होणार आहे, परंतु संतांच्या संगतीमध्ये, साधूंच्या संगतीमध्ये ज्यावेळी आपण राहतो, आपलं असलेले जे आधी व्याधी उपाधी पासून आपण अलिप्त राहणार आहोत. आलं तर बी टेन्शन घेणार नाही. एवढा तुम्हाला सूचना देतो. दररोज सांगितल्याप्रमाणे आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या 4 प्रांतातील भक्त या ठिकाणी येतात. दुपारी मी बोलून गेलो, चतुर्वेणी संगम या ठिकाणी होत असते. तर या चतुर्वेणी संगमामध्ये आंघोळ करण्यासाठी तुम्ही येता, चामडाचा नाही, बाहेरचा आंघोळ तर होते ती गोष्ट वेगळी, परंतु या ठिकाणी सत्संगाच्या माध्यमातून अंतःकरण पवित्र होते, अंतःकरण स्वच्छ होते. अंतःकरण स्वच्छ झाले की आनंदाने झोप लागते.